मी बेडवर बसून ते व्हिडिओ पाहत होतो. व्हिडिओ पाहता पाहता माझा सोन्या उभा झाला. तेवढ्यात बाथरूममधून आवाज आला. मामीने मला बोलावलं. तिने दरवाजा लॉक केला नव्हता. दरवाजा थोडासा खोलून मला म्हणाली, "बाळा, मी टॉवेल आणायचे विसरले. तो तिथे बेडवर ठेवला आहे. जरा आणून दे ब्र." मी कसा बसा. बेडवरून तिचा टॉवेल उचलला आणि बाथरूमच्या दरवाजा जवळ येऊन तिच्या हातात दिला. पण तेवढ्या चुकीने तिच्या हाताने दरवाजा थोडा जास्तच खुलला. तिने माझ्या हातातला टॉवेल घेतला आणि पटकन दरवाजा लावला. पण त्या काही सेकंदात मला माझ्या सख्या मामीच्या शरीराचे दर्शन झाले होते. ती एकदम गोरी होती आणि तिचं सौंदर्य आग लावणारं होतं. माझं तर आधीपासूनच उभं होतं, पण मामीला पाहून तर लोखंडासारखं झालं. मी खूप खुश होऊन बेडवर परत आलो. काही वेळानंतर मामी आंघोळ करून टॉवेल लपेटून बाहेर आली. मी, पूजा मामी, समोरच बेडवर होतो. ती मला पाहून थोडीशी लाजली आणि मला दुसरीकडे पाहायला लागली. मी थोडा घाबरलो होतो आणि थोडी लाजही येत होती, कारण मी माझ्या सख्या मामीला तसं पाहिलं होतं आणि तिच्यासमोर मी तिथेच बेडवर बसलेलो होतो. मामी म्हणाली, "तू थोडा रूम बाहेर जा, मी कपडे बदलते, मग ये परत." पण मी उठत नव्हतो. उठणार तरी कसा? मामीला स्पष्ट दिसला असता. मग मामी जोराने म्हणाली, "अरे बाबा, जा ना लवकर. मला तयार होऊ दे." तिच्या त्या बोलण्यामुळे मला उभं राहावं लागलं. जसं मी उभं झालो, तसं मी माझ्या पॅन्टकडे पाहतच राहिलो. मामी म्हणाली, "तू काय करत होतास रूममध्ये? खरं सांग." आज कोणी घरी नसल्यामुळे हा योगायोग जुळून आला होता. मी थोडा घाबरून उत्तरलो, "काहीच नाही मामी, मी तर लेटून होतो." ती म्हणाली, "बघ, तू काय विचार करत आहेस? माझ्यापासून लपू नकोस, खरं सांग आत्ताच." यावर मी पूजा मामीला काहीच बोलू शकलो नाही आणि गुपचूप रूमच्या बाहेर आलो. मग मामी तयार व्हायला लागली, तेव्हा मला काहीतरी विचित्र वाटायला लागलं. मी कधीच कुणासोबत केलं नव्हतं आणि हा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर फिरत होतं. माझ्यानेही राहिलं नाही आणि मी लपून रूमकडे परत येऊन लपून बघू लागलो. मी म्हणालो, "तुम्ही फारच सुंदर दिसत होतात मामी आणि तुमचं शरीर सोन्यासारखं चमकत होतं." ती फारच लाजली आणि मला दूर करत म्हणाली, "तुला म्हणायचं काय आहे? स्पष्ट बोल." मित्रांनो, मी अज्ज 21 वर्ष तरुण आहे. आज मी आपल्याला माझ्या सख्या मामीसोबत घेतलेल्या पहिल्या सुखाचा अनुभव कथन करत आहे. माझी मामी 42 वर्षाची आहे, पण सौंदर्यामुळे 32ची वाटते. तीच नाव पूजा आहे, पण सगळे तिला निशा म्हणतात. उंची 5 फूट 5 इंच. तिचा रंग हलकाने गोरा होता. साडी नेसल्यामुळे तिचे सर्व अवयव उठून दिसत होते. ती जेव्हा पण साडी घालून रस्त्याने चालायची, तेव्हा तिच्या मागून होणारा डोलणामोलणा बघून तर मला घाम सुटायचा. मी मामीकडे नेहमी सुट्टीमध्ये आणि मोकळ्या दिवसात जायचो. ही गोष्ट खरी आहे की आजपर्यंत मी कधीच कोणत्या मुलीच्या किंवा महिलेच्या सहवासात आलो नाही. पण मला तसे व्हिडिओ आणि मॅगझिन फोटो पाहायला प्रचंड आवडायचे. पण आपल्या घरात किंवा आपल्या परिवारात कोणत्याही महिलेला मी त्या नसल्याप्रमाणे कधी पाहिलं नव्हतं. ही गोष्ट जवळपास 1.5 वर्षापूर्वीची आहे. नेहमीसारखीच मी माझ्या मामीच्या घरी गेलो होतो. त्यांच्या घरी माझी मामी, मामा आणि माझी मामी बहीण, जी माझ्याच एवढी आहे, अशी तिघे राहतात. जेव्हा मी घरी पोहोचलो, तेव्हा मामीने दरवाजा उघडला. मला पाहून ती नेहमीसारखीच खुश झाली आणि मला प्रेमाने आतमध्ये घेतलं. "निशा," मामी म्हणाले, "अज्ज, फार दिवसानंतर आलास." मी म्हणालो, "मामी, अभ्यासातून थोडाही वेळ मिळत नाही, आता आलो ना. तर काही दिवस मी इथेच थांबतो तुमच्याजवळ." मामी म्हणाली, "हो रे बाळ, हे तर तुझंच घर आहे. आरामात काही दिवस इथेच थांब आमच्या सोबत." मी विचारलं,
आणि बाकी सर्व कुठे आहेत? कुणी दिसत नाही घरात. मामी कुठे, मामा कुठे गेले सगळे? ती म्हणाली, अरे बाबा, तुझे मामा तर कालच ऑफिसच्या टूरवर नीतांबरोबर गेले आहेत. ते आता एका आठवड्यानंतरच परत येणार आणि तुझी बहीण सुद्धा सकाळीच तिच्या मैत्रिणी सोबत सहलीला गेली आहे. रात्री उशिरापर्यंत येईल. तू फ्रेश होऊन घे आणि थोडा आराम कर. मी होकार देऊन तिथून उठलो आणि माझ्या मामी बहिणीच्या रूममध्ये गेलो. रूममध्ये जाऊन मी माझी टी शर्ट आणि जीन्स काढून मामाचे शॉर्ट्स घातले आणि बाथरूममध्ये फ्रेश होऊन परत बेडवर लेटलो. तेवढ्यात मामी आली आणि म्हणाली, बाळा, मी जरा आंघोळ करायला जात आहे. तू आराम कर. घरी कोणी आलं तर पाहशील. मी म्हणालो, हो मामी, तुम्ही आंघोळ करा, मी लक्ष ठेवेन. मामी आंघोळ करायला गेली आणि मी तिथेच लेटून राहिलो. थोड्याच वेळात मला व्हिडिओ पाहण्याची इच्छा व्हायला लागली. मी विचार केला की घरी तर कोणीच नाही आहे आणि मामी पण आंघोळ करत आहे, मी आरामात व्हिडिओ पाहू शकतो. आणि मी बाजूला बसून व्हिडिओ पाहायला लागलो. व्हिडिओ पाहता पाहता माझा सोन्या उभा झाला. तेवढ्यात बाथरूममधून आवाज आला. मामीने मला बोलावलं. तिने दरवाजा लॉक केला नव्हता. दरवाजा थोडासा खोलून मला म्हणाली, बाळा, मी टॉवेल आणायचे विसरले. तो तिथे बेडवर ठेवला आहे, जरा आणून दे ब्र. मी कसं बसू? बेडवरून तिचा टॉवेल उचलला आणि बाथरूमच्या दरवाजा जवळ येऊन तिच्या हातात दिला. पण तेवढ्या चुकीने तिच्या हाताने दरवाजा थोडा जास्तच खुलला. तिने माझ्या हातातला टॉवेल घेतला आणि पटकन दरवाजा लावला. पण त्या काही सेकंदात मला माझ्या सख्या मामीच्या शरीराचे दर्शन झाले होते. ती एकदम गोरी होती आणि तिचं सौंदर्य आग लावणारं होतं. माझं तर आधीपासूनच उभं होतं, पण मामीला पाहून तर लोखंडासारखं झालं. मी खुश होऊन बेडवर परत आलो. काही वेळानंतर मामी आंघोळ करून टॉवेल लपेटून बाहेर आली. मी, पूजा मामी, समोरच बेडवर होतो. ती मला पाहून थोडीशी लाजली आणि मला दुसरीकडे पाहायला लागली. मी थोडा घाबरलो होतो आणि थोडी लाजही येत होती, कारण मी माझ्या सख्या मामीला तसं पाहिलं होतं आणि तिच्यासमोर मी तिथेच बेडवर बसलेलो होतो. मामी म्हणाली, तू थोडा रूम बाहेर जा, मी कपडे बदलते, मग ये परत. मी उठ नव्हतो उठणार तरी कसा? मामीला स्पष्ट दिसला असता. मग मामी जोराने म्हणाली, अरे बाबा, जा ना लवकर. मला तयार होऊ दे. तिच्या त्या बोलण्यामुळे मला उभं राहावं लागलं. जसं मी उभं झालो, तसं मी माझ्या पॅन्टकडे पाहतच राहिलो. मामी म्हणाली, तू काय करत होतास रूममध्ये? खरं सांग. आज कोणी घरी नसल्यामुळे हा योगायोग जुळून आला होता. मी थोडा घाबरून उत्तरलो, काहीच नाही मामी, मी तर लेटून होतो. ती म्हणाली, बघ, तू काय विचार करत आहेस? माझ्यापासून लपू नकोस, खरं सांग आत्ताच. यावर मी पूजा मामीला काहीच बोलू शकलो नाही आणि गुपचूप रूमच्या बाहेर आलो. मग मामी तयार व्हायला लागली, तेव्हा मला काहीतरी विचित्र वाटायला लागलं. मी कधीच कुणासोबत केलं नव्हतं आणि हा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर फिरत होतं. माझ्यानेही राहिलं नाही आणि मी लपून रूमकडे परत येऊन लपून बघू लागलो. मी कधी आपल्या परिवारातल्या कोणत्याही मुलीला किंवा महिलेला तसं पाहिलं नव्हतं किंवा त्यांच्याबद्दल मला तशी भावनाही आली नव्हती. पण आज मामीला पहिल्यांदा पाहिल्यावर मला तिच्याप्रती आकर्षण व्हायला लागलं. माझा पैलवान तिला पाहून उड्या मारत होता. मी कसं तरी मनाला समजावून विचार केला की ती माझी सख्या मामी बद्दल हे स्वप्न बघत होतो. तेवढ्यात मामी रूम बाहेर आली आणि म्हणाली, चल जेवून घे आता आपण. बघ, 1 वाजलं. मग आम्ही दोघे जेवायला बसलो. जेवण करताना मी सतत तिला बघत होतो, हे ते पण चोरून चोरून. मग दुपारी जेवण झाल्यावर आम्ही अंगणातल्या वाड्यावर बसलो. ती तिच्या नेहमीच्या स्वभावानुसार हसतमुख होती.
पण मला जाणवत होतं की तिच्या डोळ्यात आज मला बघून थोडी वेगळी चमक दिसत होती आणि थोडा थकवा पण. मी सहज विचारलं, मामी, तुला थकवा जाणवत नाही का? इतकं सगळं काम करतेस आणि तरी कायम हसत राहतेस. त्यावर मामी हसत म्हणाली, थकवा तर होतो, पण मी काय करू? घर, मूल आणि सगळ्यासाठी काम करताना मला आनंद मिळतो. तिच्या या उत्तराने मला तिच्या त्यागाची जाणीव झाली. पण मनात कुठेतरी वाटलं की ती स्वतःसाठी खूप कमी जगते. त्या संध्याकाळी आम्ही घरामागच्या वाटेवरून फिरायला गेलो. चालताना ती माझ्यासोबत त्या दिवशी एकदम फ्रेंडली झाली आणि मला तिच्या आयुष्याच्या आठवणी सांगत होती. कसं काय तिने लग्नानंतर घर सांभाळलं, कधी कधी तिने स्वतःचे स्वप्न बाजूला ठेवले. बोलता बोलता ती थांबली आणि म्हणाली, कधी कधी वाटतं आपण आपल्या मनाचं काहीच केलं नाही. पण नात्यासाठी जगणं हेच खरं सुख आहे, असं मला वाटतं. तिच्या त्या शब्दामध्ये काहीतरी असं होतं, ज्यामुळे माझ्या मनात तिच्याबद्दल आदरच नव्हे, तर एक वेगळं प्रेम निर्माण झालं. आता मला तिला मिळवणं खूप गरजेचं झालं होतं. मी पूर्णपणे मामीसाठी सुरत होतो. मग मी थोडं थांबून विचारलं, पण मामी, तुझं स्वप्न काय होतं? मामी हसत म्हणाली, स्वप्न होती रे, पण ती आता आठवून काय उपयोग? कुटुंबाच्या आनंदातच मी माझं सोक शोधलं आहे. माझ्या मनाला हे पटत नव्हतं. तिच्या डोळ्यात मला ती असमाधानी दिसत होती, काहीतरी दुःख जाणवत होतं, जरी ती ते शब्दामध्ये सांगत नव्हती. फिरणं झालं, आम्ही घरी आलो. तर माझी मामी बहीण नीता घरी आली होती. मला बघून ती म्हणाली, काय रे अज्ज, कधी आलास? मी म्हटलं, अगं, तू सहलीला गेली होतीस ना? तेव्हा ती मला ब्र ब्र कसं बोलली आणि मामीकडे बघून म्हणाली, आई, अगं, चल जेवण करू. मला ना खूप भूक लागली आहे. नंतर आम्ही तिघांनी मिळून जेवण केलं. जेवता जेवता नीता मामीला म्हणाली, आई, अगं, काल आम्ही परत सर्व मैत्रिणींना फिरायला महाबळेश्वरला जाणार आहे. त्यावर मामीनेही तिला परवानगी दिली. जेवण करून नीता झोपायला तिच्या रूममध्ये गेली आणि मामी व मी त्या रात्री आम्ही दोघे बराच वेळ बोलत बसलो होतो. मी तिच्याकडून तिच्या कॉलेजच्या आठवणी ऐकल्या. ती कशी शिकत असताना स्वप्न पाहायची आणि कशी लग्नानंतर तिनं सगळं बाजूला ठेवलं. तसं मामीला पण मामा आधीपासूनच काही विशेष असं पसंत नव्हते, पण ते सांगताना जणू मी तिचे जीवन ऐकत होतो आणि तिला बाजूला पाहून तर मी तिच्या मोहात होतोच, पण हे ऐकतं तर मी तिच्या नकळत तिच्या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात भरलो. त्या रात्री आमचं नातं एका वेगळ्या उंचीवर पोहोचलं. तिला नक्की फील झालं होतं की माझ्या मनात काय चाललं आहे. रात्री गप्पा करता करता पूजा मामी मला म्हणाली, "ऐक ना बाळा, आता 2-3 दिवस आपण दोघे आहे म्हणून. मग आपण उद्या बाहेर पागी चालायचं का? फिरायला?" मी हो म्हटलं आणि झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मामी लवकर उठली, कारण नीताताई सकाळी मैत्रिणींबरोबर महाबळेश्वरला जाणार होती. मामीने सकाळी जेवण तयार केलं आणि नीताताईला रवाना केलं. नंतर आम्ही दोघांनी पण जेवण केलं, कारण सकाळी लवकर शेजारच्या बागेत फिरायला जाऊया अशी मामी मला बोललेली होती. थोड्या वेळाने तिचं सर्व काम झालं, तेव्हा मामी माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, "हे बघ बाळा, मला माझ्या मैत्रिणीसोबत काहीतरी अर्जंट काम आहे म्हणून आपण उद्या जाऊ." हे ऐकून मी नाराज झालो, पण मला समजावत मामी म्हणाली, "असं नाराज नाही व्हायचं भाऊ. आपण उद्या नक्की जाऊ बागेत." असं म्हणून निघून गेले आणि मी दिवसभर मामीच्या आठवणीत बाथरूमच्या कड्या मारत होतो. संध्याकाळी 5 वाजता मामी घरी आली आणि तिने लवकर लवकर घरातली सगळी काम ओखडली व मला म्हणाली, "सकाळी लवकर उठायची आहे ब्र." मग मी तिला कारण विचारलं आणि ती माझ्याकडे प्रेमरागाने बघू लागली. मग माझ्या लक्षात आलं, दुसऱ्या दिवशी आमचं फिरायचं प्लान होतं म्हणून मामी मला लवकर झोपायला सांगत होती. मी तिला सॉरी म्हणलं आणि तिनं मला माफ पण केलं.
घरी फक्त आम्ही दोघीच असल्यानं माझ्या रूममध्ये झोपू म्हणाली मामी. मग आम्हाला झोपायचं होतं म्हणून आम्ही बेडवर गेलो. आम्ही झोपलो, पण मला झोप लागत नव्हती आणि मामीला पण झोप लागत नव्हती. मग आम्ही गप्पा मारू लागलो आणि बोलता बोलता मला झोप लागली. आता मी आणि मामी एकाच बेडवर झोपलो आणि तिने लाईट बंद करून टाकली. मला पण खूप उशिरापर्यंत झोप होऊन मी उठलो आणि तेव्हा बहुतेक ती झोपली होती. मग मला तहान लागली आणि मी बाहेर पाणी प्यायला गेलो आणि पाणी पिऊन आलो. पाहतो तर काय, मामीची साडी तिने पायवर उचललेली तिच्या कमरेपर्यंत वर आली होती आणि ते सर्व पाहून माझ्या आतला सैतान जागा झाला. पण अजून माझ्या मनात मामीसाठी काही वाईट विचार येण्याची गती वाढली होती. मी गुपचूप जाऊन तिच्या शेजारी झोपलो आणि मी पाहिले की ती खूप शांतपणे झोपली होती. आणि मग मी मनात विचार केला की या संधीचा फायदा घेतला तर. मग मी माझा मोबाईल काढला, व्हिडिओ शूटिंग सुरू केली, परत कधी मामीला बघता येणार म्हणून. आणि तिला असं मी डोळे भरून बघत बसलो. यापुढे काही करायची हिम्मत करू शकलो नाही. आणि गुपचूप झोपलो. सकाळी जोरदार पाऊस सुरू झाला आणि मग काय, आमचं बाहेर बागेत जायचं प्रोग्राम रद्द झाला. मी फारच नाराज झालो होतो. आपण परत कधीतरी जाऊ असं सांगून मामी माझी समजूत काढू लागली. आता मी बाहेर निघू शकत नव्हतो. मग मी घरीच टीव्ही बघत बसलो. मामी मला चहा आणून देऊ लागली. तिला बघून मी स्तब्ध झालो. तिने आज गुलाबी रंगाची साडी घातली होती व सोबत रंगाचं मॅचिंग ब्लाऊज पण घातलं होतं. मामी जेव्हा मला चहा देऊ लागली तेव्हा माझं लक्ष तिच्यावर गेलं. तिनं मला नोटीस केलं, पण काहीच बोलली नाही. मग मी चहा देऊन परत जाऊ लागली तेव्हा तिचा पाय घसरला आणि मग ती पडणार तेवढ्यात मी पटकन तिला पकडलं. ती माझ्या कडेवर होती आणि आम्ही एकमेकांच्या डोळ्यात पाहत होतो. आणि मग ती माझ्या कडेवरून स्वतःला सारत उठली. आम्ही दोघेही आता शुद्धीवर आलो होतो. ती मला क्यू बाळ असं म्हणून गेली. मला एकदम विचित्र वाटलं कारण मी तिला टस्करलं होतं. मी तर एकदम वेडा झालो होतो. आता तर काही पण होऊ दे, मला मामीला घ्यायचं असं मी ठरवलं. मग मी तिच्या पाठोपाठ किचनमध्ये गेलो. ती जेवण बनवत होती. मी तिच्या पाठीमागे जाऊन उभा राहिलो आणि मग मी तिला गच्च मिठी मारली आणि मानेवर किस केली. मग मामीने मला तिच्यापासून दूर केलं व मला म्हणाली, "अरे अज्ज, तू हे काय करतोस?" "अरे, मी मामी आहे तुझी." मी म्हणालो, पूजा, मला तुझ्यावर खूप प्रेम झालंय, प्लीज ऐक ना." त्यावर मामी माझा हात झटकत किचन बाहेर निघून गेली. मी थोडं घाबरलो. मामी माझ्याशी असं वागेल मला वाटलं नव्हतं. मग मी गप्प किचन बाहेर निघून गेलो आणि टीव्ही बघत बसलो. पूजा मामी रूममध्ये होती. थोड्या वेळाने ती बाहेर आली आणि सरळ किचनमध्ये गेली. ती स्वयंपाक करत होती. मी पण आता आत गेलो आणि मी काहीच बोललो नाही आणि तिच्यासमोर उभा राहिलो. मामी म्हणाली, "काय झालं? काय झालं तुला? सांग." मी म्हणालो, "मामी, मी तुम्हाला परवा आंघोळ करताना पाहिलं होतं. त्यासाठी सॉरी." ती म्हणाली, "अरे, ती तुझी चूक नाही. माझ्याकडून चुकून दरवाजा उघडला, त्यात तुझी काय चूक रे, म्हणून तू माझ्याशी असं वागलास का बाळ?" आणि तिने प्रेमाने माझ्या गालावर हात ठेवला. पण तरीही मी तिथेच उभा होतो. ती म्हणाली, "आणखी काही सांगायचं आहे का?" मी घाबरत घाबरत हिम्मत केली आणि मामीच्या कमरेवर दोन्ही हात ठेवले. मामी म्हणाली, "हे काय करत आहेस तू?" मी अगदी तिच्या जवळ गेलो आणि हळूहळू बोलायला लागलो. मी म्हणालो, "तुम्ही फारच सुंदर दिसत होतात आणि तुमचं शरीर तर सोन्यासारखं चमकत होतं." ती फारच लाजली आणि मला दूर करत म्हणाली, "तुला म्हणायचं काय आहे? स्पष्ट बोल." मामी म्हणाली, "अरे,
मी तर तुझ्या आईसारखी आहे. हे तू काय करत आहेस? मी तिचा हात पकडून तिला प्रेमाने नवायला लागलो. मी माझ्या हातात तिचा हात येऊन होता. तीही थोडी घाबरायला लागली होती. ती विचार करत असावी की आपल्या मुलासारख्या आणि आपल्या सख्या बहिणीच्या मुलासोबत असं कसं करू शकणार. मग मी तिला समजावायला लागलो. तसं मला मामीच्या हालचालीवरून माहिती झालं होतं की मामी मामाला खुश ठेवत नाही. मग मी म्हणालो, अगं मामी, ही गोष्ट आपण कोणाला सांगू नये, पण ती मला समजावत होती, ती मानतच नव्हती. मग मामी म्हणाली, आता तू काय म्हणत आहेस नेमकं? मला स्पष्ट सांग. मी काही न ऐकता मामीला घट्ट मिठी मारली. मामी म्हणाली, काय करत आहेस तू? मी हे ऐकायला तयार नव्हतो आणि हळूहळू मामीने प्रतिरोध करणं थांबवलं आणि आम्ही संबंध बनवला. सगळं काही माझ्या मनासारखं झालं. घरी आम्ही दोघेच असल्याने या संधीचा आम्ही भरपूर फायदा घेतला. पूजा मामीही खूप खुश होती. तो दिवस संध्याकाळपर्यंत आम्ही दोघे त्या रूममध्येच होतो. मी माझ्या सख्या मामीला प्रियशी बनवली होती. मी तिला जेव्हा चांगल्या वेळेचा अनुभव दिला, तेव्हा ती माझ्याशी कबुली देत होती की तिचा नवरा तिला खुश ठेवत नाही आणि आता तुला माझ्याकडूनच अपेक्षा आहे. मी तिथं 6 दिवस राहिलो, पण विश्वास करा मित्रांनो, मी तिथे 6 दिवस निमूनवरच होतो असं समजा. 6 दिवस नंतर मामाताई हे परत आले आणि मी त्यांची रजा घेऊन माझ्या घरी परत आलो. पण अधूनमधून घरी कोणी नसल्यावर मामी मला फोन करून बोलवायची. असं 3-4 महिने झाले होते. एक दिवस मामीचा अचानक फोन आला. म्हणाली, अज्ज, आपल्याकडून चूक झाली आहे. मी म्हटलं, नेमकं काय झालं मामी? मामी म्हणाली, अरे, मी आता प्रेग्नंट आहे. मी म्हटलं, मग त्यात काय? तेव्हा मामी म्हणाली, ऑपरेशनच्या वेळी माझं रक्त कमी होतं म्हणून तुझ्या मामानं ऑपरेशन केलं आणि आता मी प्रेग्नंट आहे. माझ्या सगळ्याविषयी लक्षात आलं. मी दुसऱ्या दिवशी मामीच्या घरी पोहोचलो. पण यापुढे काय झालं हे सांगेन दुसऱ्या कथेत. आणि हो, आमचं हे प्रेमाचं नातं आजही चालूच आहे. दुसऱ्या दिवशी सकाळीच मी पूजा मामींच्या घरी पोहोचलो. दार उघडल्यावर तिच्या चेहऱ्यावर एक गंभीर, चिंतित भाव होता. तिने मला आत बोलावलं आणि लगेच दार बंद केलं. काय झालं मामी? तू ठीक आहेस ना? मी काळजीने विचारलं. ती माझ्याकडे बघून मंदपणे म्हणाली, अज्ज, आता काय करणार? मला खरंच कुठेच उपाय सुचत नाहीये. डॉक्टरने सांगितलं की हे बाळ गर्भपात होऊ शकत नाही. माझं शरीर ते सहन करू शकणार नाही. माझं मन धडधडायला लागलं. मी तिच्या जवळ बसलो आणि तिचा हात माझ्या हातात घेतला. पण मामी, मामा तर त्यांना माहिती आहे का? ती मान हलवून म्हणाली, नाही. अजून नाही. पण ते उद्या परत येणार आहेत. मग काय सांगणार? मी काही सांगू शकत नाहीये. ते मला मारून टाकतील. तिच्या आवाजात भीती होती. मी तिला धीर देत म्हणालो, घाबरू नकोस. आपण काहीतरी उपाय काढू. पहिल्यांदा तुला डॉक्टरकडे नेऊन पूर्ण तपासणी करून घेऊया. त्या दिवशी मी मामीला एका खाजगी डॉक्टरकडे नेलं. सर्व तपासण्या झाल्यावर डॉक्टरने पुष्टी केली की गर्भपात शक्य नव्हता आणि पूर्ण काळजी घेतली तर माता आणि बाळ दोघेही निरोगी राहू शकतात. पण त्यासाठी संपूर्ण विश्रांती आणि काळजीची गरज होती. घरी परतताना रस्त्यावर मामी म्हणाली, बघ अज्ज, हे बाळ तुझं आहे. पण हे कुणाला कळू देता येणार नाही. तुझे मामा माझ्याशी वागत नाहीत, पण समाजाची भीती आहे. लोक काय म्हणतील? मी तिच्या डोळ्यात बघितलं. तिच्या भीतीबरोबरच एक आशेचा किरण पण दिसत होता. मी ठरवलं होतं की आता मी तिला एकटी सोडणार नाही. मामी, तू काळजी करू नको. मी येथेच तुझ्याजवळ राहतो.
मी काही कारण सांगून माझ्या घरी फोन करतो आणि इथेच राहतो. तू फक्त तुझं आरोग्य ठेव. बाकी सगळं मी पाहून घेईन. तिने माझ्या हातावर हात ठेवला. तो स्पर्श जणू आभार आणि विश्वासाने भरलेला होता. मामा घरी आले. सुरुवातीला सगळं सामान्य वाटलं. पण मामीला सकाळी उलट्या होऊ लागल्या तेव्हा त्यांना शंका आली. एका संध्याकाळी जेवणाच्या टेबलावर त्यांनी सरळ विचारलं, पूजा, तुला काय झालंय? तू नेहमीपेक्षा वेगळी वागते आहेस. घरात गंभीर शांतता पसरली. मामीने माझ्याकडे पाहिलं. मी हिम्मत करून म्हणालो, मामा, मामीला. तिला एका आजाराची लक्षणं आहेत. डॉक्टरने पूर्ण विश्रांती सांगितली आहे. म्हणून मी इथे राहून तिला मदत करतोय. मामांचे नजर चमकल्या. कोणता आजार? काय झालंय तिला? का मला सांगितलं नाही? पूजा मामीने मंद आवाजात उत्तर दिलं, मी स्वतःही नक्की समजले नाही. पण डॉक्टर म्हणतात थोड्या दिवसांत बरं होईल. ते स्पष्टीकरण त्यांना पटलं नाही, पण त्यांनी प्रश्न चालू ठेवले नाहीत. त्या रात्रीनंतर मामी मला म्हणाली, हे फार काळ टिकणार नाही. ते लवकरच समजून घेतील. आणि खरंच काही आठवड्यात मामींच्या शरीरात बदल दिसू लागले. एक दिवस मामांनी तिला एकटी पाहून सरळ प्रश्न केला. आणि मामीने एका अविश्वसनीय धैर्याने सत्य सांगितलं. तिने म्हटलं की तिला एखाद्या मित्राकडून मदत मिळाली होती, कारण ते स्वतः मुलाला जन्म देऊ शकत नव्हते. हा अर्ध सत्य आणि अर्ध खोटं होतं, पण ते सांगताना तिच्या डोळ्यात निश्चय होता. मामा रागाने आग पेटले. त्यांनी आरडाओरडा सुरू केला. पण मामी शांतपणे उभी राहिली. तिने म्हटलं, मी हे बाळ जन्माला घालणार आहे. तुम्हाला मान्य असेल तर इथे राहते, नाहीतर मी माझ्या माहेरी जाते. ते धक्कादायक होतं. मामा गप्प बसले. समाजाची भीती, त्यांची स्वतःची इच्छा आणि या अनपेक्षित परिस्थितीत त्यांनी शांतपणे मान्यता दिली. पण घरातील वातावरण अजूनही ताणलेलं होतं. या सगळ्या काळात मी मामींच्या जवळ होतो. रात्री अंधारात, जेव्हा घरात सगळे झोपलेले असत, तेव्हा मी तिच्या खोलीत जाऊन बसत. ती तिच्या भीती, आशा, स्वप्न माझ्याशी शेअर करत. हे बाळ आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे, असं आम्हा दोघांनाही वाटत होतं, पण ते जगाला कधीच कळणार नव्हतं. महिने गेले. पूजा मामीचा प्रसूतिकाळ जवळ आला. एका रात्री तिला तीव्र वेदना सुरू झाल्या. मामा घरात नव्हते. मी लगेच तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. ती प्रसूती खोलीत गेल्यावर मी वेटिंग रूममध्ये एकटा बसून प्रार्थना करत होतो. क्षण अमर्याद वाटत होते. शेवटी डॉक्टर बाहेर आला आणि म्हणाला, मुलगी झाली आहे. आई आणि बाळ दोघेही सुरक्षित आहेत. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी मामींच्या रूममध्ये गेलो. ती थकली होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक अद्भुत प्रकाश होता. तिने लहानग्या बाळाला जवळ घेतलं होतं. तिचं नाव रुचा ठेवू, ती मंद आवाजात म्हणाली. मी तिच्या कपाळावर हळूवारपणे हात फिरवला. तू खूप धीराची आहेस, पूजा. तिने माझ्या हाताला तिचा हात दिला. तुझ्याशिवाय मी हे करू शकले नसते, अज्ज. ही रुचा. आपली रुचा. हॉस्पिटलमधून घरी आल्यावर वातावरण बदललं होतं. लहान बाळाला पाहून मामांचा राग ओसरला. त्यांनीही मुलीला जवळ घेतलं. समाजासाठी हे बाळ दत्तक घेतलेलं म्हणून सांगितलं. पूजा मामींनी सर्वांसमोर एका अडचणीत असलेल्या मैत्रिणीचं बाळ दत्तक घेतल्याची कहाणी रचली. हे सगळं फारसा प्रश्न निर्माण करता मान्य करण्यात आलं. आज रुचा 2 वर्षांची झाली आहे. ती घरातील सगळ्यांची लाडकी आहे. मामा तिला खूप प्रेम करतात. मी नियमितपणे भेटायला येतो. पूजा मामी आणि माझ्यातलं नातं अधिक गहन, अधिक गुपित आणि अधिक प्रेममय झालं आहे.
आम्ही कधीच पुन्हा त्या मार्गाने गेलो नाही, कारण आमच्यामध्ये आता एक जिवंत प्रेमाचं साक्षीदार आहे रुचा. एका संध्याकाळी जेव्हा घरात फक्त आम्ही तिघजण होतो, तेव्हा पूजा मामी म्हणाली, कधी कधी वाटतं की हे सगळं स्वप्न आहे. पण मग रुचा हसते, तेव्हा खरं वाटतं. मी मुलीला उचलून घेतलं. ती माझ्याकडे निरागसपणे हसली. हे स्वप्न नाही, मामी. हे आपल्या धैर्याचं, आपल्या प्रेमाचं खरं फळ आहे. आणि मी कधीही तुझ्या सोबत आहे. आणि मग त्या तिघांनी एकत्र होऊन एक शांत, गुप्त आनंदात बाहेरच्या संसाराकडे बघितलं. त्यांचं प्रेम एका गोंधळात सुरू झालं होतं, पण आता ते एका सुंदर, जबाबदार आणि शाश्वत नात्यात बदललं होतं. एक रहस्य जे फक्त त्यांच्याच डोळ्यात दिसत होतं आणि एका लहान मुलीच्या हसण्यात साठवलं होतं. दिवस गेले. रुचा वाढली. तिचे पहिले शब्द, पहिले पाऊल, प्रत्येक क्षण पूजा मामी आणि माझ्यासाठी एक नवा आनंद घेऊन आला. पण घरातलं वातावरण पूर्णपणे सामान्य झालं नव्हतं. मामा कधी कधी रुचाकडे एका विचित्र नजरेने बघत असत. एका सुट्टीच्या दिवशी ते मुलगी खेळत असताना अचानक म्हणाले, हिचे डोळे. तुला वाटतने का, अज्ज, हे डोळे तुझ्यासारखेच आहेत. घरातील हवा जमिनीवर आली. पूजा मामीचा चेहरा पांढरा पडला. मी धीराने हसून म्हटलं, अरे मामा, सगळेच म्हणतात ना, प्रेमाने वाढवलेल्या मुलाचे गुण दत्तक आईबापाच्याच रंगतात. मी इथे राहतो म्हणून कदाचित. ते माझ्याकडे बघून थोडा विचार करतात, नंतर मान हलवतात आणि बाहेर जातात. पण ती शंका, एकसारखी कोवळी झालेली जखम, पुन्हा उगवली होती. त्या रात्री जेव्हा रुचा झोपली, तेव्हा पूजा मामी धास्तावलेल्या आवाजात म्हणाली, हे असंच चालणार नाही, अज्ज. एक दिवस ते खरंच समजून घेतील. किंवा समजून घ्यायचं ठरवतील. मग काय? मी तिच्या खांद्यावर हात ठेवला. मग आपण सत्य सांगू. पण आत्ता नाही. आत्ता रुचाचं लक्षात ठेव. तिला सुरक्षित वाढायला हवी. आपण फक्त सावध राहिलो पाहिजे. पण भीतीचा सावट दूर होत नव्हता. मामांचे वागणे अधिक अलिप्त आणि निरीक्षण करणारे झाले. त्यांनी पूजा मामींच्या जुन्या फोनची चौकशी केली. तिच्या दैनंदिनीत डोकावल्यासारखं वाटलं. आमच्या गुपीच्या प्रेमाला भिंती दुभंगणाऱ्या डोळ्यांचा सामना करावा लागत होता. एक दिवस मी ऑफिसमधून थकून परत आलो आणि पाहतो की मामा घरात नाही, पण रुचा रडत होती आणि पूजा मामीच्या डोळ्यात अश्रू होती. काय झालं, मी घाबरून विचारलं. त्यांनी रुचाच्या केसांचा नमुना घेतला. ती कंपत्या आवाजात म्हणाले की शाळेसाठी काही फॉर्म भरायचे आहेत आणि ब्लड ग्रुप हवा आहे. पण मला माहितीये, ते काहीतरी तपासणी करत आहेत. माझा जीव थरारला. DNA टेस्ट जर त्यांनी केलं, तर सत्य उघड होणार. आमच्या लहानशा जगावर प्रचंड भूकंप येणार. तू नक्की का विचारत नाहीस, मी म्हटलं, रागाने नव्हे तर असहायतेने. कसं विचारू? मी काय म्हणू, तुम्ही माझ्या मुलीचा DNA टेस्ट करताय का, असं विचारलं तरच ते खरं सिद्ध होईल. आम्ही दोघे एकमेकांकडे बघितलं. ही गुपिते ठेवण्याची, खोटे बोलण्याची शक्ती संपत आली होती. रुचा मोठी होत होती. तिला शाळेत जायचं होतं. तिच्या कागदोपत्री दत्तक हा शब्द होता, पण प्रश्न निर्माण होणार होते. काही आठवड्यांनी मामा एकदम शांतपणे जेवणाच्या टेबलावर बसले आणि म्हणाले, मला सगळं माहिती आहे. एक अवर्णनीय शांतता. फक्त पंख्याचा आवाज ऐकू येत होता. पूजा मामीचा कंदील हातातून सरकला. मी माझ्या जागेवर जड झालो. मी तुमच्या दोघांच्या गप्पा ऐकल्या. मी त्या केसांचा नमुना पाठवला. निकाल आला आहे. त्यांचा आवाज भावनारहित होता. रुचा माझी मुलगी नाही. ती तुमची मुलगी आहे, अज्ज.
मी उठण्याचा प्रयत्न केला. मामा, कृपया बस. त्यांचा आवाज गरजला. तुम्ही दोघांनी माझ्या नाकाखाली, माझ्याच घरात हे सगळं केलं. माझा अपमान केला. समाजात माझं मानहानी केलं. पूजा मामी रडत रडत म्हणाली, माझी चूक आहे. फक्त माझी. अज्ज निष्पाप आहे. मी त्या काळात एकटी होते, निराश होते. त्याने मला प्रेम दिलं, आधार दिला. चूक झाली, पण ती एकट्या माझी. मामा तिच्याकडे एक कठोर नजरेने बघत राहिले. नंतर मंदपणे म्हणाले, मला माहिती आहे, पूजा. मला माहिती आहे की मी तुला खुश ठेवू शकलो नाही. मला माहिती आहे की हे घर तुला तुरुंग वाटतं. त्यांचा आवाज कोमल झाला, पण तो कोमलपणा अधिक भीतीदायक होता. पण तुम्ही दोघांनी जे केलं, ते माझ्यासाठी, या घरासाठी, या कुटुंबासाठी माफ करता येणार नाही. त्यांनी रुचाकडे बघितलं, जी भीतीने आपल्या आईच्या मांडीवर चिकटली होती. या मुलीचं काय? तिला तुमच्या पापाचं फळ म्हणतात. तिला जग कसं बघेल? तिला काहीही म्हणू नका, मी आवेशाने म्हटलं. तिची काही चूक नाही. ती फक्त एक मुलगी आहे. आमच्या प्रेमाची, आमच्या चुकीची नव्हे. मामा उठले. मी एका रात्री दूरच्या शहरात जातो. कामाचं निमित्त मी परत आलो तेव्हा तुम्ही तिघं या घरातून गेलेले असावे. तुमचे सामान, तुमचे कागद, सगळं. मी कोणाला काही सांगणार नाही. तुम्हीही कोणाला काही सांगू नका. जा कुठेही जा. पण माझ्या डोळ्यांसमोरून हरवा. ते बाहेर गेले, दार बंद करून. त्यांच्या पाठीमागे एक अंतिम, अपरिवर्तनीय निर्णय होता. आम्ही तिघजण त्या रिकाम्या घरात उभे राहिलो. भय, दुःख आणि एक विचित्र मुक्तता यांचे मिश्रण होतं. शेवटी गुपिताचा ताण संपला होता. आता फक्त परिणाम भोगायचे होते. पूजा मामीने रुचाला घट्ट मिठी मारली. माझं सगळं जग तूच आहेस, बाळ. ती माझ्याकडे वळली. मग आता आपण कुठे जाणार? मी खिडकीकडे बघितलं. बाहेर संध्याकाळचे अंधार पसरत होते. आपण एकत्र जाणार आहोत, पूजा. एक लहान शहर शोधू. जिथे कोणी आपल्याला ओळखत नसेल. जिथे आपण 3 जण एक कुटुंब म्हणून राहू शकू. तिने माझा हात धरला. तिच्या स्पर्शात भीती नव्हती, तर एक नवा निश्चय होता. पण अज्ज, मी तुझी मामी आहे. समाजाने आपल्याला पुरेसे दुःख दिलं आहे, मी तिच्या वाक्यातच बोललो. आता आपण आपलं जग स्वतः बनवू. आपण भाचा आणि मामी नाही. आपण अज्ज आणि पूजा आहोत. आणि आपली मुलगी रुचा आहोत. बाकी सगळं विसरून जाऊ. 3 दिवसांनी आम्ही त्या शहराला विदा घातली. एका छोट्याशा गाडीत सामान, एक लहान मुलगी आणि 3 हृदयं जी एकत्र वाढली होती आणि एकत्र तुटली होती. मागे वळून बघितलं नाही. आमचं भविष्य पुढे होतं एका अज्ञात रस्त्यावर, अज्ञात संघर्षांसोबत, पण एका गोष्टीची खात्री होती, आम्ही एकत्र होतो. नवीन शहर, नवीन ओळखपत्रे, नवीन जीवन. आम्ही एका छोट्याशा फ्लॅटमध्ये राहिलो. पूजाने, आता ती फक्त पूजा होती, एका छोट्या शाळेत शिकवणं सुरू केलं. मी दूरच्या शहरात नोकरी करायला गेलो, पण दर आठवड्याला परत येत होतो. रुचाने नवीन शाळेत प्रवेश घेतला. आम्ही शेजाऱ्यांना सांगितलं की आम्ही एक लहान परिवार आहोत, ज्यांनी मूळ शहर सोडलं. कधी कधी रात्री, जेव्हा रुचा झोपली असेल, तेव्हा पूजा माझ्याकडे बघून म्हणायची, तुला कधी वाटलं का, की आपण चुकीचं केलं? की हे सगळं अनैतिक होतं? मी तिच्या केसांमध्ये बोटे फिरवायचो. मला वाटतं की प्रेम कधीच चुकीचं असू शकत नाही, पूजा. पद्धत चुकीची होती. गुपिते, खोटे. ते चुकीचे होते.
पण जो भावना मला तुझ्याकडे ओढली, जो भावना तू माझ्याकडे ओढलीस, त्यात चूक नव्हती. तेच प्रेम आज आपल्या या लहानशा कुटुंबाला धरून आहे. ऋचा त्याची सजीव साक्ष आहे. ती हसायची, एक शांत, समाधानी हसू. तू खरंच मोठा झाला आहेस, अज्ज. त्या लहानग्या भाच्यापासून एक जबाबदार पुरुष बनला आहेस. वर्षे गेली. ऋचा मोठी झाली. तिला आपली वेगळी कुटुंबरचना माहीत नव्हती. तिला फक्त आईवडील माहीत होते. एक दिवस जेव्हा ती 10वीत होती, तेव्हा तिने अचानक विचारलं, आई, बाबा, तुमचं लग्न कधी झालं? तुमच्या लग्नाचं फोटो दाखवा ना. पूजा आणि मी एकमेकांकडे बघितलं. आमच्याकडे कोणतेच फोटो नव्हते. कोणतेच साक्षीदार नव्हते. फक्त आमची आठवणी होती. मी मुलीला जवळ घेतलं आणि म्हटलं, ऋचा, काही प्रेमकथा लग्नाच्या फोटोपेक्षा मोठ्या असतात. काही नाती समाजाच्या कागदोपत्री बसत नाहीत, फक्त हृदयात रुजतात. आमची कहाणी अशीच आहे. एक दिवस आम्ही तुला सगळं सांगू. पण आज नाही. आज फक्त इतकं समज की तू आमच्या जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट आहेस. ती मुद्दाम हसली, पण तिच्या डोळ्यात एक जिज्ञासा होती जी आवरणात राहिली. आज, अनेक वर्षांनंतर, आम्ही तिघेजण एका छोट्याशा घरात राहतो. प्रेमाने भरलेलं, खूप संघर्षांनी झिजलेलं, पण अभेद्य झालेलं घर. आमच्या मागे एक गुपित आहे, एक पाप आहे, एक त्रासदायक निर्णय आहे. पण आमच्या पुढे एक मुलगी आहे जी आमच्या प्रेमाचं प्रतीक आहे. आणि कदाचित एखाद्या दिवशी जेव्हा ती पुरेशी मोठी होईल, तेव्हा आम्ही तिला सगळी सत्यखाणी सांगू. तिच्या निर्णयावर सोडू की आम्ही केलेलं चुकीचं होतं की नैतिकतेच्या बंधनांपलीकडचं काहीतरी. पण आज, या क्षणी, जेव्हा संध्याकाळचे सूर्यकिरण आमच्या लहानशा बागेत पडतात, जेव्हा पूजा चहा घेऊन येते आणि ऋचा तिच्या अभ्यासाची गंभीर मुद्रा घेते, तेव्हा मला कळतं, काही प्रेमकथा शेवटापर्यंत पोहोचत नाहीत, कारण त्यांचा शेवटच नसतो. त्या फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपात बदलत राहतात. आणि आमची कहाणी तशीच आहे, एक अर्धवट समाप्ती, पण एक पूर्ण प्रारंभ. ऋचा आता 20 वर्षांची तरुणी झाली होती. तिच्यात पूजाची सौंदर्याची झलक आणि माझ्या विचारशीलतेचा ठसका होता. तिने मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. एका शरद ऋतूच्या संध्याकाळी ती गंभीर मुद्रेने आमच्याकडे आली. आई, बाबा, ती म्हणाली, तिचा आवाज ठाम होता. मला सत्य हवं आहे. आमच्या हृदयाचा गाभा थरारला. पूजाने माझ्याकडे पाहिलं. हे प्रश्न येणार, हे आम्हाला माहीत होतं. पण तरीही तयारी कधीच पुरेशी नसते. मी कॉलेजच्या प्रकल्पासाठी रक्त तपासणी केली, ती पुढे म्हणाली. माझा ब्लड ग्रुप तुमच्या दोघांच्या ब्लड ग्रुपपेक्षा मिळता-जुळता नाही. डॉक्टर म्हणाले की हे शक्य नाही. तिने एक कागद काढला. तो एक DNA टेस्ट रिपोर्ट होता, जो तिने चुपकेने करवून घेतला होता. मी तुमची मुलगी नाही, तिचा आवाज कापरा झाला. किंवा मी दोघांचीही मुलगी नाही. हे काय आहे? मी कोण आहे? खोलीत पडलेली शांतता काचेसारखी भेगाळली होती. पूजाचे डोळे भरून आले. मी हतबलपणे मान खाली घातली. गुपितांच्या धाग्यांनी विणलेलं आमचं संरक्षण कवच शेवटी फाटलं. बस, ऋचा, पूजाने मऊपणे सांगितलं. तिने तिला जवळ घेऊन तिच्या डोळ्यात पाहिलं, जणू ती अजूनही लहान मूल असेल. आज आम्ही तुला सगळं सांगू. आणि मग, तू आम्हाला माफ करशील की नाही, हे तू ठरवशील. आणि मग, त्या लांबलचक रात्री, चहाच्या कपातून उठणारी वाफ आणि अश्रूंच्या ओघासोबत, आम्ही तिला सगळी गोष्ट सांगितली. विशालपासून अज्जपर्यंतचा प्रवास. निशापासून पूजापर्यंतचे रूपांतर. त्यांचे एकाकीपण, गुपिते, भीती आणि त्यातून जन्मलेले प्रेम.
त्यानंतरचा शोध, मोठा झालेला पोट, मामांचा निर्णय आणि या नवीन शहरातील नवीन जीवन. एकही गोष्ट लपवली नाही. एकही तपशील सोडला नाही. रुचा शांतपणे ऐकत राहिली. तिच्या चेहऱ्यावर भावनांचा वादळी समुद्र कोसळत होता. धक्का, नकार, क्रोध, दुःख आणि काहीतरी अगदी नवं, अपेक्षित आश्चर्य. सगळं संपल्यावर ती खिडकीकडे वळून उभी राहिली. रात्र काळोखी होती, पण शहराची लाटे त्यात चमकत होत्या. म्हणजे तिने शेवटी बोलायला सुरुवात केली. तिचा आवाज एकसारखा होता. माझी आई माझी खरी आई आहे. पण माझे बाबा, ते माझे खरे वडील नाहीत. ते माझे भाऊ आहेत. ती वळून आमच्याकडे पाहिली. तिच्या डोळ्यात अविश्वास होता. नाही, रुचा, मी कंटाळून म्हटलं. मी तुझा बाबा आहे. रक्ताने नाही, तर प्रेमाने. तुझ्या पहिल्या रडण्यापासून तुझ्या पहिल्या परीक्षेपर्यंत प्रत्येक पाऊल मी तुझ्या बरोबर उचललं. जन्म देणारा पुरुष एक असतो, पण वडील बनणारा माणूस दुसरा. मी तुझा वडील आहे. पूजा म्हणाली, आणि मी तुझी आई आहे, बाळा. मी तुला जन्म दिला. मी तुझी पाठ थोपटली, तुला झोपवलं, तुझं कविता शिकवलं. हे नातं रक्तापेक्षा खोलवर गेलेलं आहे. रुचा पुन्हा खिडकीकडे वळली. तिच्या खांद्यावरून एक काप आली. आम्ही दोघे एकमेकांच्या हातात हात अडकवून बसलो होतो. आता तिचा निर्णय येईपर्यंतच्या शिक्षेसाठी सज्ज होतो. शेवटी ती वळली. तिच्या गालावर अश्रूंचे ओघ वाहत होते, पण तिचे ओठ एक लहानसे, थरथरणारे हास्य बाळगत होते. मी इतकी वर्षे जगलेले जग, ती म्हणाली, ते खोटं होतं. माझी ओळख, माझी मुळं, सगळंच उलथापालथ झालं आहे. मला राग येतोय. खूप राग येतोय की तुम्ही मला इतके वर्ष लपवलं. आमची श्वास थांबली. पण ती पुढे म्हणाली, एक दीर्घ श्वास घेऊन, मी तुम्हाला जे सांगू इच्छिते ते असं आहे, मी ज्या आईवडिलांची मुलगी म्हणून वाढले, ते आपण दोघे आहात. तुमच्यासोबतचे प्रत्येक सुखद, दुःखद, सामान्य क्षण, ते खरे होते. ते माझ्या आठवणीत कोरलेले आहेत. एक कागद, एक रक्ताचा नमुना ते बदलू शकत नाही. ती आमच्याजवळ आली आणि दोघांच्या मध्ये बसली, आमचे हात तिच्या हातात घेऊन. मी तुम्हाला माफ करते, ती मौपणे म्हणाली. कारण माझ्यावर केलेल्या प्रेमात कधीच खोटेपणा नव्हता. आणि आजचा हा सत्याचा दिवस, हा देखील एक प्रकारचे प्रेमच आहे. आता मी माझी पूर्ण ओळख घेऊ शकते. मी रुचा आहे. अज्ज आणि पूजा यांची मुलगी. एक अशी मुलगी जी एका गुंतागुंतीच्या, दुःखद, पण अखेरीस प्रेममय कथेतून जन्माला आली. 3 जण एकत्र रडले. हे रडणं मुक्तीचं होतं. गुपितांच्या खांद्यावरच्या वजनाचा शेवट. आता काहीही लपवायचं नव्हतं. आता फक्त स्वीकारायचं होतं. काही महिन्यांनंतर रुचाने एक निर्णय घेतला. तिने आपल्या जैविक वडिलांना, माझ्या मामांना, भेटायचं ठरवलं. ती एकटीच गेली. परत आली तेव्हा तिचे डोळे लाल होते, पण चेहरा हलका वाटत होता. त्यांनी मला आशीर्वाद दिले, ती म्हणाली. ते दुःखी आहेत, पण त्यांना क्षमा करतात. त्यांनी सांगितलं की त्यांनीही चुकीचं केलं. आणि ते म्हणाले, तुझे खरे घर तिथेच आहे जिथे तुला प्रेम मिळालं. आज रुचा एक यशस्वी डॉक्टर आहे. पूजा आणि मी माझ्या निवृत्तीचे दिवस एका शांत घरात घालवतो, जिथे भिंतींवर फक्त आनंदाच्या क्षणांची फोटो आहेत. आमच्या कहाणीचा शेवट हा एक नवा प्रारंभ झाला आहे, एका अधिक स्वच्छ, अधिक प्रामाणिक जीवनाचा. एके दिवशी रुचा तिच्या एका रुग्णाची हकीकत सांगत होती, एका अशा मुलाची ज्याचं कुटुंब असेच विचित्र होतं. ती म्हणाली, मी त्याला सांगितलं की प्रेमाची गणितं कधीच बरोबर बसत नाहीत. कुटुंब म्हणजे तुझ्यासाठी जे लढतं,
तुझ्यासाठी जे रडतं आणि तुझ्यावर जे शेवटपर्यंत विश्वास ठेवतं. ती माझ्याकडे वळली आणि हसली. मी ते शिकले ते तुमच्याकडून, बाबा. आई. आणि त्यातच, त्या सर्व गुंतागुंतीत, पापात आणि गुपितांत आमच्या कहाणीचा खरा शेवट लपला होता. तो एका साध्या सत्यात, प्रेम हाच अखेरचा विजेता असतो. आणि कुटुंब ही रक्ताची नसून हृदयाची निवड असते. मग कशी वाटली कथा? मित्रांनो, अशाच नवनवीन कथांचा आनंद घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.